तर नमस्कार मित्रांनो, ही आमची शेती आहे आणि ह्याच्यामध्ये तूर लावलेली आहे. तर अशा प्रकारे तुरीचं आज काम चालू आहे. गेले 3 दिवस झालं तूर काढणी चालू आहे. चला तूर काढायची सुरुवात करू आता. बघू आज किती तूर काढू म्हणजे समाधीपर्यंत काढायचे. समाधीपासून दुपारचे 2 वाजलेत. आता जेवायचे टाइम झाला आमचा आणि तिकडून आई आलेली आहे जेवण घेऊन. तर आता मस्त जेवण बिवण करून परत आपल्या कामाला लागणार आहे. आणि हिवाळा असलं तरी रानातलं काम करताना घाम निघतोच. उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, त्याच्यामुळे रानातलं काम तुम्ही सोपं नका समजू. पालक हे काय काय ताकातलं बेसन, भाकरीचा चिवडा भाकर आणि हे रानातलं जेवण. रोजच्या पेक्षा आज जरा जास्तच तूर काढली कारण ऊन कमी होत. रोजच्या पेक्षा जरा आज जास्तच तूर काढली कारण ऊन कमी होतं. त्याच्यामुळे आता जेवणाचा ब्रेक झाला. आता थोडी तूर काढून पाण्याचा ब्रेक, पाण्याचा ठेपा चालू झालाय. तिला कुठून आळी दिसली बघ, खाऊन बी टाकलं. हार्डवर्क ब्रो, हार्डवर्क. रानामध्ये काम करण्याचं एक वेगळंच कष्ट असतंय. कष्ट करण तेवढं उत्पन्न, पण उत्पन्न कष्ट करताना लाजायचं नाही आणि उत्पन्न आल्यावर माजायचं नाही. एवढे 2 गोष्ट शब्द लक्षात ठेवायचे. आता 4 वाजलेत. अजून 2 तासामध्ये किती काढून होते काय माहित नाही. बघू, जेवढं काढून होईल तेवढं आपण लवकरात लवकर प्रयत्न करणार आहे. रानातलं काम चांगलं का ऑफिसमधलं काम चांगलं? रानातलं. ऑफिसच्या कामाने काय होतं? ऑफिसमध्ये काय खाल्लेलं जिरत नाही. रानात व्यायाम होतो कामाचा. ऑफिसमधलं खाल्लेलं जिरत नाही आणि रानात कष्ट केलेलं कधीच पुरत नाही. खायला आहे तर हापीस आहे, नाही तर काय. शेतकऱ्याने पिकवलं तर ऑफिसमधली लोक खात्यान. हा, नाहीतर पैसे कमवून काय पैसे खाणार का नुसतं? कागद तर नाही खाऊ शकत. बस का देऊ बाजार 5 वाजलेत. जेमे इकडे 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 इकडे. जेमे बघू शकता कशी खेळती. 5 वाजलेत आणि सगळं काम पूर्ण झालेलं आहे आजचं. तर आज बरंच काम केलेलं आहे आपण या ठिकाणी. तर बघू शकता तुम्ही, अजून इकडचं बाकी आहे आपलं. तर असं रोज थोडं थोडं काम केलं तर पूर्ण काम कंप्लीट होईल.